ही थेट दृश्य आपण पाहतोय नाशिकची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासह छगन भुजबळ ही उपस्थित आहेत। देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांनी हा एकत्र प्रवास केलेला आहे। सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी म्हणजेच नायगावमध्ये कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे एकत्रितरित्या तिथे पोहोचलेले आहेत। त्यासह शंभूराज देसाई देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। साताऱ्याच्या नायगावमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय। आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मंत्री अदिती तटकरे देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साताऱ्याच्या नायगावमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्यासह छगन भुजबळ देखील पोहोचलेत। दोघांनीही एकत्रित प्रवास केलेला आहे। सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज साताऱ्याच्या नायगावमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज 194वी जयंती साजरी करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच साताऱ्यातल्या नायगावी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्यांच्यासह छगन भुजबळ, शंभूराज देसाई, अदिती तटकरे या देखील तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच गाडीतून प्रवास केलेला आहे। एकाच गाडीतून प्रवास करत ते कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य साताऱ्यातली आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ हे एकाच गाडीतून कार्यक्रमस्थळी पोहोचले। पंकजा मुंडे देखील दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 194वी जयंती साजरी करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या मूळ गावी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, सातारा इथल्या नायगाव या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी आता मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ आहे ते आता दाखल झालेले आहेत। या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलेलं आहे। त्यांच्यासोबत या एकाच प्रवासामध्ये जे आहे ते पाहायला मिळालं। छगन भुजबळ त्यांच्या गाडीतूनच एकत्र आले। गेल्या काही दिवसापासून छगन भुजबळ आहेत ते मंत्रिमंडळात समावेश केलं नसल्यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू होती आणि त्यातच आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच गाडीतून हेलिपॅडवरून ते नायगावपर्यंत आहे ते छगन भुजबळ यांनी प्रवास केलेला आहे। त्यामुळे या प्रवासाची चर्चा आहे ती जोरदारपणे राजकीयदृष्ट्या होताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पाहायला गेलं तर पंकजा मुंडे ह्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आदित्य तटकरे उपस्थित आहेत। शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मंत्री अतुल सावे, शंभूराज देसाई असं मंत्रिमंडळ आहे ते या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। मात्र एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रितरित्या जो झालेला प्रवास आहे तो त्या प्रवासाच्या दृष्टीनं हे ते राजकीय चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतात। कार्यक्रमाला सुद्धा हे ते दोघे एकत्रित आहे ते उपस्थित राहणार आहेत। खरं तर समता परिषदेचे अध्यक्ष आहे म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे आहे ते बघितलं जातं। छगन भुजबळ यांनी खरी तर ही परंपरा आहे ती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याची या ठिकाणी सुरू केली आणि ती परंपरा आता आजतागायत ती कायमपणे या ठिकाणी पार पाडताना पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने या दोघांचा एकत्रितरित्या झालेला हा प्रवास, या प्रवासादरम्यान नेमकी काही राजकीय चर्चा झाली का किंवा छगन भुजबळांची नाराजी होती ती दूर करण्यामध्ये फडणवीस यांना यश आलंय का किंवा फडणवीस हे छगन भुजबळ यांना कुठली एखादी मोठी जबाबदारी देतात का हे सुद्धा आता या निमित्तानं चर्चेला येते आणि एकूणच या दोघांचा हा झालेला प्रवास आहे त्या प्रवासाची चर्चा मात्र आता रंगताना पाहायला मिळते। ज्ञानेश्वर, खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र जर ही दृश्य नीट पाहिली तर एकीकडे छगन भुजबळ हे नाराज होते आणि त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा उठली होती। त्यानंतर आता या दोघांचा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आणि छगन भुजबळांचा एकत्रित प्रवास याकडे कसं पाहायचं?
नक्कीच या दोघांच्या एकत्रित प्रवासाचं राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळते. कारण सकाळपासूनच ज्या प्रतिक्रिया इथे येणारे नेते देत होते ते एकूणच छगन भुजबळ यांच्या संदर्भात आहे ते देत होते. पाहायला गेलं तर या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी सकाळी जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेनुसार छगन भुजबळ यांनी आता काहीतरी निर्णय घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अजितदादांच्याकडे मतून बघून ओबीसी समाजानं मतं दिलेली नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून आहे ती मतं दिलेली आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा त्यांचा प्रवास आणि हे जे लक्ष्मण हाके यांनी केलेलं वक्तव्य या वक्तव्याचा कुठेतरी संदर्भ लागतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. एकूणच पाहायला गेलं तर अजितदादांच्यावरती कुठेतरी छगन भुजबळ हे नाराज आहेत का अशा चर्चा सुद्धा या निमित्तानं रंगताना पाहायला मिळतात. आणि ज्या पद्धतीनं आपण मगाशी उल्लेख केला की भाजपमध्ये जाण्यासाठी ज्या चर्चा आहेत त्या छगन भुजबळ यांच्या बाबतीत घडतात त्या संदर्भातल्या या निमित्तानं चर्चा होत आहेत का आणि तो जो दावा आहे तो या ठिकाणी आता खरा ठरतोय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार. मात्र सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोघे एकत्र सध्या आलेले आहेत. या संदर्भात हे दोघेही आता काय प्रतिक्रिया देत आहेत हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं असणार. निश्चितच ज्ञानेश्वर, तुमच्यासोबत बातचीत होतच राहील. तुर्तास धन्यवाद. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय साताऱ्यातली. आज सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती साजरी करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच साताऱ्यातल्या नायगावी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी दाखल झालेत. त्यांच्यासह छगन भुजबळ देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे एकत्रित त्यांनी प्रवास करत ते कार्यक्रमस्थळी पोहोचले. पंकजा मुंडे तिथे उपस्थित आहेत, शंभूराज देसाई उपस्थित आहेत, मंत्री अदिती तटकरे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ही थेट दृश्य साताऱ्यातली आपण पाहतोय. खरं तर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकत्रित प्रवास केल्यामुळे चर्चा उठलेल्या आहेत. मात्र आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त या कार्यक्रमात दोघेही काय बोलणार किंवा यानंतर नेमकं छगन भुजबळ आपली भूमिका काय स्पष्ट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे. मात्र सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय साताऱ्यातून. सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती आज महाराष्ट्रभरात साजरी करण्यात येते. सावित्रीबाई फुलेंच्या मूळ गावी म्हणजेच साताऱ्यातल्या नायगावमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. त्यांच्यासह छगन भुजबळ देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकत्रितरित्या एकाच गाडीतून प्रवास करत कार्यक्रमस्थळी ते पोहोचले. We have also planned for a clock tower which sort of the hospital we have used latest technology which is. राज्यात परकीय गुंतवणुकीत वाढ. वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक फक्त 6 महिन्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा. बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे. धनंजय मुंडेंचा पत्ता कट केल्याची सूत्रांची माहिती. पंकजा मुंडेंना देखील पालकमंत्रीपदापासून लांब ठेवणार. बीड प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तीव्र. तर SITचा अहवाल आल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय होईल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची स्पष्टोक्ती. संभाजीनगरात ठाकरे गटाला खिंडार पडण्याची शक्यता. माजी महापौर नंदकुमार घोडिले शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. 2 दिवसात होऊ शकतो पक्षप्रवेश. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातल्या नायगावात विविध कार्यक्रम. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान एकाच व्यासपीठावर येणार. कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याकडे कांदा उत्पादकांचं लक्ष. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची करणार मागणी. गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे. चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाचं पाऊल. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी कारवाईला वेग. नाशिकमधील 75 मांजा विक्रेते हद्दपार. पोलीस आयुक्तांची कारवाई.